नमस्कार मित्रांनो, मी सूरज निमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे फायनल मेरिट लिस्ट म्हणजे नेमकं काय। प्रत्येक गोष्ट डिस्कस करूया व्हिडिओमध्ये। स्टेट मेरिट नंबर काय असतो, कॅटेगरी मेरिट नंबर काय असतो, जनरल कॅटेगरी मेरिट नंबर काय असतो, प्रत्येक गोष्ट मी व्यवस्थित 3 ते 4 मिनिटांमध्ये डिस्कस करेल आणि तुमचे सगळे डाउट्स क्लिअर करणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करत आहे, पण त्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करणं विसरू नका। तुम्हाला इथे स्क्रीन शेअर होत आहे MSTCT 2024-25 ऑल अबाउट फायनल मेरिट लिस्ट। 3 ते 4 मिनिटांमध्ये प्रत्येक डाउट्स क्लिअर होईल। इव्हन कट ऑफला कसं रेफर करायचा आपला मेरिट नंबर हे पण मी तुम्हाला लास्टमध्ये सांगणार आहे। तर इथे बघा तुम्हाला दिसत आहे स्टेट जनरल मेरिट नंबर, युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर असे मेरिट नंबर दिसत आहे। सबर करा, हे स्क्रीनशॉट आपण लास्टमध्ये व्यवस्थित डिस्कस करूया। त्याच्या अगोदर आपण समजून तर घेऊया व्हॉट इज द मिनिंग ऑफ फायनल मेरिट लिस्ट। तर बघा याचे 3 मिनिंग आहे। तुमचं जे पात्रता ठरवणे म्हणजे तुम्ही एलिजिबल आहे की नाही कॅप प्रोसेससाठी हे डिसाईड करतं, म्हणजे या लिस्टमध्ये तुमचं नाव येणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। सेकंड तुमच्या गुणांची ओळख, म्हणजे तुम्हाला जे मार्क्स मिळालेले आहे CET मध्ये किंवा JEE मध्ये ते क्रॉस व्हेरीफाय केले जातात, ते चेक केले जातात असं म्हणू शकतो। आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट तुमची जे कॅप प्रोसेस आहे CAP सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, याच्यामध्ये खूप मेजर रोल प्ले करतो तुमचा फायनल मेरिट लिस्ट नंबर। तर लक्षात आलं फायनल मेरिट लिस्ट नंबर म्हणजे काय। आता बघा 9, 10, 12 कंटिन्युअसली फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे। इंजिनिअरिंग, MBA, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग। तर चेक कसं करायचं, तर जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे डायरेक्टली व्हिजिट करायचं, त्याच्यानंतर तिथे आपला लॉगिन ID पासवर्ड टाकायचा आणि आपलं जिथे सेक्शन असतं फायनल मेरिट लिस्ट चेक करण्याचं तिथे क्लिक करायचं आणि आपलं नाव आणि गुण वगैरे तपासून घ्यायचे। तर या प्रकारे तुम्ही चेक करू शकता, अशा प्रकारचा इंटरफेस राहू शकतो। आणि या मेरिट लिस्टमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड राहील, तर तुमचं कॅन्डिडेट्स नेम, ॲप्लिकेशन नंबर, तुमचा CETचा स्कोअर, तुमची कॅटेगरी, HSCचे मार्क्स वगैरे या सगळ्या गोष्टी या मेरिट लिस्ट नंबरमध्ये किंवा मेरिट लिस्टमध्ये इन्व्हॉल्व असतात। आता आपण समजून घेऊया या प्रकारचा इंटरफेस राहील। आता सगळ्यात महत्त्वाचं समजून घेऊ, काही विद्यार्थ्यांना डाऊट राहील की सर माझ्या मेरिट लिस्टवर काहीतरी वेगळे सिम्बॉल आलेले आणि माझ्या मित्राच्या याच्यावर नाही, तर ते सिम्बॉलचा मिनिंग काय असते ते पण समजून घेऊ। फर्स्ट आहे डॉलरचा सिम्बॉल, म्हणजे तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटच्या जागी त्याची रिसिप्ट सबमिट केलेली आहे। @चा सिम्बॉल म्हणजे EWS सर्टिफिकेटच्या जागी तुम्ही त्याची रिसिप्ट सबमिट केलेली आहे आणि हॅशटॅगचा सिम्बॉल म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटच्या जागी तुम्ही त्याची रिसिप्ट सबमिट केलेली आहे। जर तुम्ही रिसिप्ट सबमिट केलं असेल तर या प्रकारचे सिम्बॉल तुम्हाला तुमच्या PDF फाईल जे पण राहील तिथे तुम्हाला विजिबल राहील, तर घाबरण्याची काही गरज नाहीये। आता ही गोष्ट आपण व्यवस्थित समजून घ्या। हा जो स्क्रीनशॉट आहे याला मी व्यवस्थित समजून सांगतो, पण त्याच्या अगोदर बघा मित्रांनो मी क्लिअर करतो। 3-4 टाईपचेच नंबर आहे। एक आहे स्टेट जनरल मेरिट नंबर, स्टेट जनरल मेरिट नंबर। एक असतो स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर, आलं लक्षात। सेकंड असतं युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर आणि युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर, म्हणजे तुमचा एक आहे जनरल नंबर आणि एक आहे कॅटेगरी वाईज नंबर। ह्याच 2 गोष्टी तुम्हाला समजून घ्यायचं आहे। स्टेट लेवलवर पण तेच आहे, युनिव्हर्सिटी लेवलवर पण तेच आहे। जसं तुम्ही इथे बघू शकता स्टेट जनरल मेरिट नंबर काय आहे व्यक्तीचा 21,274, बट तुम्ही बघा स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर कमी आहे, 972च आहे, आलं लक्षात। आणि कॅटेगरी कोणती आहे, SC आहे, तर म्हणजे कॅटेगरी वाईज त्या व्यक्तीचा नंबर बघा टॉप 1000 मध्ये येत आहे, पण ते जनरल मेरिट नंबर मध्ये काय येते 21,274। म्हणजे याच्यामध्ये कसं आहे OBC वाला पण आला, ओपन वाला पण आला, SC, NT, VJ, NT सगळ्याच कास्ट आल्या, त्याच्यामुळे त्याचा जो नंबर आहे डायरेक्टली 21,274 वर गेला। तर पहिला नंबर बघितल्याबरोबर आपण घाबरू राहिलो, पण जेव्हा आपण स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर बघत आहे अरे 972 म्हणजे चांगलं कॉलेज लागू शकतं, आलं लक्षात। तसंच सेम तुम्ही युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर पण बघा किती आहे, जवळपास 1383 आहे, थोडा ब्लर आहे, 1300 किंवा 1883 आहे अप्रॉक्सिमेटली। आणि युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर बघा 88 आहे, 88 समथिंग है ना, 88 वर 80 आहे। तर म्हणजे किती जवळ आहे, म्हणजे टॉप 100 मध्येच येऊन गेला युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर मध्ये, कारण पर्सेंटेज जर आपण इथं बघत असाल तर 91.34 आहे। तर हा फायदा असतो, म्हणजे ही गोष्ट तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे। जनरल मेरिट नंबर तुमचा जास्त राहील पण तुमच्या कॅटेगरी वाईज मेरिट नंबर कमी होतो, आलं लक्षात ही गोष्ट। आता याच्या खाली तुम्हाला अजून मेरिट नंबर दिसत असेल, स्पेशली गर्ल्ससाठी लेडीज स्टेट जनरल मेरिट नंबर बघा, लेडीज युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर। आता बघा एका क्लासमध्ये 10 विद्यार्थी आहे, पहिला नंबर रामचा आहे 98%वर, 97%वर सीताचा आहे आणि 96%वर आपला लक्ष्मणचा आहे। तर सीता कोणत्या नंबरवर आहे, सेकंड नंबरवर आहे, पण जेव्हा आपण फक्त लेडीज मेरिट नंबर काढला तर सीता कोणत्या नंबरवर येऊन जाईल, फर्स्ट नंबरवर येऊन जाईल। तसंच इथे तुम्ही बघा लेडीज स्टेट जनरल मेरिट नंबर बघा फक्त 6074 आहे, म्हणजे बाकीचे 15,000 लोक जे आहे ते मुलं असेल तर ते मुलं काय झाले ऑटोमॅटिकली निघून गेले। सोबतच जर तुम्ही लेडीज युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर बघितला तर तो किती इथे किती होता 1383, पण इथे जर समजा लेडीज वाईज बघितलं तर 432 आहे, कारण काय झालं त्याच्यातून मुलं मायनस होत आहे ना, येत आहे ना लक्षात, मुलं मायनस होत आहे। सोबतच आता बघा लेडीज स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर बघा 242 आहे आणि इथं किती होता स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर 972, कारण तिथे मुलं पण इन्व्हॉल्व होते, कारण जनरल आहे ना।
हे लक्षात ठेवा नेहमी की जनरल जर असेल तर मुलं मुली दोघं मिक्स आहे आणि लेडीज जर असेल तर मुलं मायनस केलेलं आहे, फक्त मुलींमध्ये तुम्ही टॉपर्स आहे. तर याचा एक बेनिफिट होऊ शकतो तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस, स्पेशली गर्ल्ससाठी. आणि मग खाली आहे ऑल इंडिया मेरिट नंबर, जो की JEE मेनच्या स्कोरच्या बेसिसवर आहे, तो पण छानच आहे. तर आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. तरी पण मी समराईज करून देतो. तुम्हाला स्टेटमध्ये जनरल आणि कॅटेगरी मेरिट नंबर असतो आणि युनिव्हर्सिटीमध्ये पण जनरल आणि कॅटेगरी मेरिट नंबर असतो. आता या गोष्टी कुठे कामात येतो, तर तुम्हाला इथे एक व्हिडिओ दिसत असेल. ह्या व्हिडिओमध्ये मी सीट मॅट्रिक्स काय ॲज पर कॅटेगरी वाईज, कट ऑफ कसा बघायचा आणि कट ऑफ बघताना कोणत्या पॉईंट्सला महत्त्व द्यायचं, या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर प्रॉपरली तुमचा जो मेरिट नंबर आहे ना, तो एका पेजवर लिहून घ्यायचा व्यवस्थित आणि कट ऑफमध्ये जायचं. जे जे कॉलेजेस आहे तिथे जाऊन तो मेरिट नंबर बघायचा, पर्सेंटेजने बघायचा. बघा या व्यक्तीला किती पर्सेंट आहे, 91.34% आहे. एवढेच पर्सेंटेज महाराष्ट्रामध्ये 10 किंवा 15 लोकांना भेटणं म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे. तर पर्सेंटेज तर सेम मिळून जाईल, पण मेरिट नंबर सेम नसतो. मेरिट नंबर खूप जास्त पॅरामीटर्सवर डिपेंडेबल आहे. तर मेरिट नंबर व्हॅरी होऊ शकतो. म्हणजे मला 91.34% आहे आणि अजून एक व्यक्ती आहे त्याला पण 91.34% आहे. आमच्या दोघांचा रँक वेगळा असणार. आलं लक्षात? तर म्हणून रँकला महत्व द्यायचं, जो मेरिट नंबर आहे ना त्याला महत्व द्यायचं कट ऑफ बघताना. आणि हा व्हिडिओ नक्की बघा, याच्यातून तुम्हाला क्लॅरिटी येईल. आता पुढे अजून आपण काही बेसिक गोष्टी डिस्कस करून घेऊ. तर बघा, मेरिट नंबर फायनल मेरिट लिस्ट तुम्ही ग्रेव्हरन्स फाईल नाही करू शकत, कारण ही फायनल मेरिट लिस्ट आहे आणि याच मेरिट लिस्टच्या बेसिसवर तुमची आता पुढची कॅप प्रोसेस चालू होणार आहे. आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट, तुमचं जर नाव या लिस्टमध्ये आलेलं आहे म्हणजे तुम्ही इलिजिबल आहे पूर्ण प्रोसेससाठी, जे की मी स्टार्टिंग ऑफ व्हिडिओज शेअर केलेलं आहे, आय मीन स्टार्टिंग ऑफ व्हिडिओज कव्हर केलेलं आहे. तरी पण मी तुम्हाला सजेस्ट करेन मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवर जा, प्रत्येक गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करा. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर पण जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की विचारा. आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका मित्रांनो, कारण आपण एक असा प्लॅटफॉर्म बनवत आहे जे विद्यार्थ्यांना आणि पॅरेंट्सला विदाउट सेल्फ इंटरेस्ट मार्गदर्शन करेल. आणि या जर्नीमध्ये मला तुमची मदत हवी आहे. तर चला, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच.